सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। एरवी चिवचिवाटाने गजबजणाऱ्या चिमण्या गेल्या काही वर्षांपासून दिशेनाशा होत असल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। पर्यावरणातील चिमण्यांचे महत्त्व लक्षात घेता त्यांची संख्या वाढविण्यासाठी आज जागतिक दिनानिमित्त विविध उपाययोजना राबवल्या जाते। चिमण्यांच्या घटत्या संख्येमागे वाढते शहरीकरण, शेतीत रासायनिक खतांचा वाढता वापर आणि घराघरात पोहोचलेले मोबाईल टॉवरमधील रेडिएशन ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञ सांगतात। पर्यावरणाच्या अन्न साखळीत चिमण्यांचे महत्त्वाचे स्थान असून त्यांचे संवर्धन होण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे। चिमण्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सुरक्षितरित्या अन्न, पाणी आणि घरटीसाठी निवारा मिळणे गरजेचे आहे। जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने जळगावमध्ये अनेक पर्यावरण प्रेमींनी आपल्या घराच्या परिसरात चिमण्यांसाठी पाण्याच्या परड्या ठेवण्यास आणि धान्य टाकण्यास सुरुवात केली आहे। जळगाव शहरातील मेहरून तलाव परिसरात उभारण्यात आलेले पक्षी घर देखील चिमण्यांचा अनेक पक्ष्यांसाठी जीवदान ठरत आहे। रासायनिक खतांचा कमीत कमी वापर आणि मोबाईल टॉवरच्या रेडिएशनवर नियंत्रण ठेवण्यासाठी संशोधन होण्याची गरज असल्याचं पर्यावरण तज्ज्ञांचं मत आहे। मानवी निवासस्थानांच्या सोबतच पशु पक्ष्यांच्या निवाराचा विचार केला तर चिमण्यांचे अस्तित्व टिकून राहील असेही पर्यावरण प्रेमींनी सांगितलंय। सर, काय सांगाल, चिमणी जी आहे, चिमण्यांची संख्या कमी होते, निसर्गाला कशा पद्धतीचा धोका आहे आणि चिमणी संवर्धनासाठी काय काय केलं पाहिजे? बघा, 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्याचं कारणच असं आहे की चिमण्यांची जी एक घटती संख्या आहे याचे जे दुष्परिणाम पुढे होणार आहे त्या दृष्टीने यांचं संवर्धन होण्यासाठी हा दिवस मनवला जातो। ॲक्च्युअल हा नुसताच दिवस नको मनवायला, हे वर्षभरच याच्यावर काम व्हायला पाहिजे। चिमणी हे निसर्गातलं, चिमणी व इतर पक्षी त्यातल्या ते चिमणी ही आपल्या परिसरातच राहते, अगदी घराच्या अंगणांमध्ये असते, त्याच्यामुळे तिला जास्त आपण महत्त्व देतो। आणि चिमणीचे निसर्गासाठीचे सर्वात उत्तम काम म्हणजे ती जे कीटक आणि अळ्या वगैरे असतात, झाडांवर येणाऱ्या अळ्या, कीटक, ह्या सगळ्यांचं भक्षण करून ती तिचं पोट भरते। थोडंफार अन्नधान्य पण खाते, पण जास्तीत जास्त ती कीटक खात राहते। ह्या कीटकांमुळे निसर्गाचा जो एक समतोल आहे, कीटकांचं संख्या नियंत्रित राहणे, याच्यासाठी तिचं फार मोठं योगदान आहे। आता चिमणी संवर्धन जर करायचं म्हटलं तर चिमण्या कमी का झाल्या याचं कारण पहिल्यांदा शोधायला पाहिजे। एकतर आपल्याकडे आता सिमेंटच्या ज्या बिल्डिंग्स आपण तयार केल्या याच्यामध्ये आपल्याकडे चिमण्यांना राहण्यासारखे कुठेही जागा सोडलेल्या नाही। पूर्वी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फोटोच्या आड, पंख्याच्या वरती जो एक कप असतो त्या कपामध्ये किंवा चौकोनी कुठेतरी होल असायचे, यामध्ये त्या चिमण्या अंडे द्यायच्या आणि त्याच्यात त्यांची वाढ व्हायची। आता हा प्रकार राहिलेलाच नाही आहे। सगळीकडे पूर्ण कीटकही मध्ये येणार नाही, डाससुद्धा मध्ये येणार नाही, एवढे बारीक सगळं बंद केलेलं असतं, त्याच्यामुळे यांना राहायला जागा राहिली नाही। दुसरं एक कारण आहे की जे आपण आज पेस्टिसाईडचा वापर करतो, या पेस्टिसाईडच्या वापराने पक्ष्यांवर खूप परिणाम होतो आहे। पेस्टिसाईडच्या वापरामुळे त्या धान्यामधून किंवा त्याच्यावर असलेल्या अळ्यांनी खाल्लेलं पानं त्यांच्या शरीरात असतात, त्या पेस्टिसाईड खाऊन हळूहळू यांना मरण येतं आणि इतर विपरीत परिणाम होतात। तर पेस्टिसाईडचा वापर हा कमी झाला पाहिजे, सगळ्याच पक्ष्यांसाठी तो योग्य राहील आणि मानवासाठी पण चांगलं आहे की पेस्टिसाईड वापरू नये। आजकाल जे आपण कॅन्सरचं प्रमाण पाहतो याच्यातलं खूप मोठं कारण आहे की पेस्टिसाईड। तर चिमणीसाठी, ह्या प्रत्येकासाठी हे पेस्टिसाईड हे खूप धोकेदायक आहे। आता जे आपण त्यांचे घरं नष्ट केलेली आहे याच्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या ठिकाणी जिथे चिमणी राहू शकेल
असं थोडंफार तरी कुठे आडोसा किंवा त्यांना घरटं बनवता येईल असं किंवा आर्टिफिशियल घरटे हे जर लावले तर लगेच त्याच्यात चिमण्या येत नाहीत. परंतु ते घरटं कायम तसंच ठेवा. तुम्ही त्याला कंटाळू नका की बुवा याच्यात चिमण्या येत नाही. ते तसंच ठेवलं तर साधारण 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष केव्हा तरी त्याच्यात चिमणीचा अधिवास नक्कीच सुरू होतो. आणि चिमण्यांसाठी थोडंफार धान्य जर टाकलं तर जेव्हा दिसायला लागतील तेव्हा थोडंफार टाका, फार टाकू नये, कारण त्यांना ते बरोबर त्यांचं अन्न शोधतात आणि त्यांचं हे वाढवतात बरोबर. सर काय सांगाल एक पक्षी मित्र म्हणून की चिमण्यांची दिवसेंदिवस जी संख्या घटते त्याचं कारण काय आहे आणि पर्यावरणाचं संतुलन, निसर्गाचं चक्र कसं बाधित होणार आहे याच्यात? चिमणी जरी आपल्याला खूप छोटा विषय वाटत असला हा, आपल्या जीवनाशी काही त्याचा विशेष संबंध वाटत नसला तरी प्रत्येक सजीवाचा एकमेकांवर परिणाम होत असतो, आंतरक्रिया असते. त्यामुळे चिमण्यांची जी संख्या घटते ती एक प्रकारे आपल्या संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन बिघडण्याचं ते एक निदर्शक आहे. त्याला आपण त्या मानाने एक निदर्शक म्हणून आपण घेऊ शकतो. तर चिमण्या कमी होण्याची जी कारणं आहेत त्यामध्ये पहिलं कारण जे आहे ते वाढतं शहरीकरण आहे. शहरं वाढत आहेत, त्याच्यासोबत जी जंगलं आहेत, नैसर्गिक अधिवास आहे पक्ष्यांचा, तो दिवसेंदिवस कमी होतो आहे. आणि त्यामुळे चिमण्यांची जी नैसर्गिक घरटी करण्याची जागा आहेत त्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे चिमण्यांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस आपल्याला कमी होताना दिसते. त्यासोबतच शेतीची जी पद्धत बदललेली दिसते की कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पूर्वी चिमण्यांना चांगल्या प्रमाणात शेतांमधनं खाद्य मिळून जायचं, परंतु आता कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे चिमण्या त्या सगळ्या रासायनिक त्या कीटकनाशकांना बळी पडत आहेत आणि ते सुद्धा एक मोठं कारण चिमण्यांची संख्या कमी होण्यामध्ये दिसून येतं आहे. त्यासोबतच मोबाईल टॉवरचे जे रेडिएशन आहे त्याचा पण चिमण्यासारख्या छोट्या पक्ष्यांच्या प्रजनन संस्थेवर परिणाम होतो असं दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर अजून विशेष अभ्यास करून नेमका काय परिणाम होतो आहे आणि त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील याचासुद्धा विचार झाला पाहिजे. संवर्धनाच्या दृष्टीने काय उपाययोजना अपेक्षित आहे? चिमण्या तसंच इतर सगळे पक्षी वाचवण्यासाठी आपण आपल्या परिसरामध्ये फीडर्स लावू शकतो, पाण्याची त्यांच्यासाठी सोय करू शकतो. आपल्या घरांमध्ये आज पूर्वीसारख्या भेगा किंवा कपारीसारख्या जागा राहिलेल्या नाही, त्यामुळे पक्षी घरामध्ये येत नाही. पूर्वी घरांमध्ये फोटोच्या मागे, खिडकीच्या वर वगैरे वगैरे चिमण्या घरटं करायच्या, परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. घरात पंखा आहे, पंख्यात अडकून सुद्धा चिमण्या मरतात. त्या सगळ्या आपण आपलं जीवन जे आहे ते अधिकाधिक इतर पक्षी प्राणी यांच्या अभिमुख केलं पाहिजे. म्हणजे आपल्या जगण्यासोबतच आपण त्यांचासुद्धा विचार केला पाहिजे. त्यासोबतच आपण पक्षी आणि इतर सजीवांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते वृक्षारोपण आपण केलं पाहिजे. झाडं वाढवली पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांचा नैसर्गिक अधिवास टिकून राहील आणि ते मानवी हस्तक्षेपाचा त्यांच्यावर विशेष परिणाम होणार नाही आणि पर्यावरणाचं संतुलन त्याने टिकून राहील. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.